नमस्कार. आपण पाहतात युवा पुढारी चॅनल. मी अजय कांबळे. आज आपली जी मुलाखत आहे ती थोडीशी वेगळी आहे. मी वेगळी यासाठी म्हणतोय कारण की पुण्यामध्ये शिवतेज प्रतिष्ठान संघटना आहे, एक प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठेच्या माध्यमातून महिलांवरती अन्याय अत्याचार असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील किंवा आणखी असे काही वेगवेगळे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाचा आवाज बनवून सगळ्याच्या समोर त्या प्रश्न मांडणे आणि त्यांना मार्गी लावणे, त्याचे उत्तर घेणे हे या प्रतिष्ठानचं काम आहे. तर त्यासाठीच लातूरमध्ये आज आपल्यासोबत आहेत रोहिणी आनंद मोरे मॅडम. तर शिवतेज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या प्रदेश प्रसिद्ध प्रमुख म्हणून आपल्या रोहिणी आनंद मोरे मॅडमचं या ठिकाणी निवड झालेली आहे. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. तर माझ्यासोबत आहेत रोहिणी मॅडम. आपण रोहिणी मॅडमला विचारणार आहोत की रोहिणी मॅडम, शिवतेज प्रतिष्ठानचं आपल्या या लातूरमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं काम जे आहेत ते करणार आहेत. तुम्ही जनतेच्या समोर जात असताना या शिवतेज प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही जनतेच्या समोर जात असताना कोणते मुद्दे, कोणते प्रश्न घेऊन तुम्ही समोर जात आहात? माझा पहिला प्रश्न असा आहे की शिवकन्यासाठी शिवभक्त असतात, शिवकन्या सध्या सिक्युरिटी नाही शिवकन्याला. पहिली गोष्ट, फर्स्ट गोष्ट त्यांनी कमीत कमी स्वतःचं फायटर झालं पाहिजे. ओके. नजर तेज असली पाहिजे, त्यांचे शब्दही तलवारीसारखे असले पाहिजे. बर. फक्त एवढं म्हणणं आहे की स्वतःचं रक्षण स्वतःच केलं पाहिजे त्यांनी. बरोबर. म्हणजे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने मार्गी लावणार आहात? म्हणजे महिलांवरती जे काही अन्याय महिलांवरती होणारे जो गोरगरिबांच्या महिला आहेत समजा, त्यांना आमची एक मॅन पॉवर आहे. अच्छा. त्याच्यातून बेरोजगारला रोजगार देणे, त्यांना स्टँड करणे कुठं तर त्यांच्यावर अन्याय होत जर असेल तर त्या अन्यायाविरुद्ध लढा पण असेल आपल्याकडे. कोणाचं म्हणजे नवऱ्यानं सोडून देणे म्हणा, कोणाला मारहाण, जाच जुलम, असे अनेक प्रकार आता सध्या चालू आहेत. त्याच्या विरोधात शिवतेज प्रतिष्ठान त्यांना पाठिंबा मिळेल. बरं मॅडम, आपण या संघटनेशी जुडण्याच्या अगोदर यापूर्वी आपला म्हणजे तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये कार्यरत होतात किंवा काय काम करत होतात? माझं पहिलं एक मानहक्क अभियान, त्याच्यामधून बरेच जणांना अन्यायाविरुद्ध लढा दिलेला आहे. मानवाचे हक्क जे आहेत त्याच्या विरोधात पण आम्ही गेलेले आहेत. प्लस आयोगामध्ये पण आम्ही महिलांवर होणारे अत्याचार त्याच्यावर पण लढा दिलेला आहे. बरं मॅडम, आता जे काही सबंध महाराष्ट्रामध्येच म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की सबंध भारतामध्ये सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार हे गोरगरिबावर, विद्यार्थ्यांवर आणि महिलांवर हे अन्याय अत्याचार होत असतात. तर तुम्ही सगळ्यात अगोदर कोणत्या प्रश्नाला सगळ्यात अगोदर तुम्ही प्रायोरिटी देतात की आम्हाला तुम्ही तो प्रश्न घेऊन आम्ही ते अगोदर मार्गी लावू, असं तुमचं म्हणणं आहे? पहिलं तर सर गोरगरिबांना होणारे अत्याचार, जे गोरगरिबांच्या बायकांना स्टँड करणे किंवा त्यांना बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळवून देणे. आमची मॅन पॉवर जे आहे सध्या आम्ही गोरगरिबांसाठीच केलेले आहे चालू सध्या. बरं मॅडम, भारतामध्ये यासाठी भरपूर असे मोठे कायदे आहेत, प्रत्येकासाठी कायदा आहे. जसं तुम्ही म्हणतात की युवकांसाठी अन्याय अत्याचार झाला, महिलांवरती अन्याय अत्याचार झाला किंवा आणखी कुठला अन्याय अत्याचार झाला तर त्याच्यासाठी या भारतामध्ये भारताचं संविधान हे एकदम चांगल्या पद्धतीनं काम करतं. मग तुम्ही आणखी दुसऱ्या काय पद्धतीनं करणार? थोडंसं विश्लेषण थोडं आमच्या प्रेक्षकांसाठी पाहिजे मॅडम. कारण का की जर यदा कदाचित हा व्हिडिओ जर कुठला विद्यार्थी, कुठली महिला जर पाहत असेल आणि त्यांना न्याय मिळाला नाही तर ते लोक तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी नक्कीच येतील. त्यासाठी आम्हाला तुमचा तो एक स्पष्ट पाहिजे की तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यापासून न्याय घेणार. जेव्हा समजा एखादी महिला किंवा अत्याचाराला बळी पडलेली असेल ते आपल्याकडे जर आले एखाद्या वेळेस पण तिला न्याय हमखास मिळणार. अच्छा. शिवतेज प्रतिष्ठान त्यांच्या पाठिंबा राहील. त्यांचा जी अन्यायाविरुद्ध लढा आहे आम्ही ती लढणारच, तिला पाठिंबाच देणार गोरगरिबांना. बायावर होणारे अत्याचार तर हमखास त्यांना आमचा पाठिंबा राहील. बरं आता आणखी एक आहे की बेरोजगारीचा जो मुद्दा आहे तो सबंध भारतामध्ये आहे. पण तुम्ही बेरोजगारीचा मुद्दा, जसं की मी आता तुमच्याशी बोलल्यानंतर तुम्ही म्हणलात की युवक जे काही नवयुवक आहेत त्यांना बेरोजगारी जर असतील तर तेही आम्ही दूर करू, तर ते कशा पद्धतीनं करचाल? थोडंसं विश्लेषण स्पष्ट करा की बेरोजगारी तुम्ही कशा पद्धतीनं आळा घालचाल? आजकाल महिलांमध्ये, पुरुषांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये बेरोजगारी तर दिसूनच येते.
मग तुमच्याकडे काय जॉब आहेत का? जॉब मॅन पॉवर मधून आम्ही जॉब दिले जातात म्हणजे महिलांना हाऊसकीपिंगची कामं म्हणा, बर बर परत आणखीन हॉस्टेलवर रेक्टर म्हणा, बर. असे बरेच कामं आम्ही दिले जातात. परत हॉस्पिटलमधले कामं असतील, बर बर असे बरेच आम्ही मॅन पॉवर मधून दिले जातात त्यांना. बर. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की शिवतेज प्रतिष्ठान सोबत जोही व्यक्ती जुडेल त्याला आपण या ठिकाणी जॉबची संधी आहे म्हणा, कामाची संधी आहे म्हणा, कामाची ज्यांना संधी नोकरी आहे. पाहिजे त्यांना मिळेल. मग ह्याच्यामध्ये काय वर्ग ठेवलेले आहेत का तुम्ही? म्हणजे विधवा असतील, आपल्या कॉलेजचे मुलं मुली असतील, किंवा मग थोडेसे वयस्कर असतील, असं काय आहे का? प्रत्येकासाठी काम आहे? ओके, ठीक आहे दादा. पण कसं आहे, जे बेरोजगार आहेत, बर, ते विद्यार्थी असो, महिला असो, विधवा असो, त्यांच्यासाठी आमचं मॅन पॉवर कधीही तयार आहे. बर बर. बेरोजगारी दूर करण्यासाठी. अच्छा अच्छा, फार सुंदर फार सुंदर. आणि एक शेवटचा प्रश्न विचारतो मॅडम मी आपणाला. ज्या काही शिवकन्या असणार आहेत, ज्या शिवकन्या या शिवतेज प्रतिष्ठानसोबत जुळणार आहेत, अशा शिवकन्येचे जर कुठले काही बाहेरचे काही वाईट अनुभव असतील, तर त्यावेळेस जर आवाज उठवायचा असेल तर 100% कधी कधी काय होत असते की अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना कधी कधी पोलीस स्टेशन, पोलीस सुद्धा जे युवक आहेत ते पोलिसांना भीतात, त्या ठिकाणी जात नाहीत दाद मागण्यासाठी. मग त्यावेळेस तुम्ही त्या विद्यार्थ्यांचा एक आवाज बनून तुम्ही जाणार का? हो, विद्यार्थ्याचा आवाज बनून जाणार. बर त्यांना पाठिंबा मिळणार. बर आमचं शिवतेज प्रतिष्ठान त्यांना हमखास पाठिंबा देणार. बर बर. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही शिवतेज प्रतिष्ठानच्या या पद्धतीने आपण काम करणार आहात. ओके सर. बरोबर. तर लातूरच्या नवयुवकांना असेल, महिलांना असेल, किंवा वयोवृद्ध लोकांना मला हे सांगायचं आहे की लातूरमध्ये शिवतेज प्रतिष्ठान या ठिकाणी कार्यरत आहे आणि ते सध्या काम करत आहेत. यदा कदाचित जर आपणाला अन्यायाविरुद्ध जर लढायचं असेल तर हे शिवतेज प्रतिष्ठान कधीही तुमच्यासोबत आहे. राहिली दुसरी गोष्ट, बेरोजगारीचा मुद्दा, तेही मॅडम असं सांगतात की तोही प्रश्न आम्ही मार्गी लागू. तर इतकं सगळं चांगलं असेल तर अवश्य एक वेळेस आपण शिवतेज प्रतिष्ठान या आपल्या ज्या रोहिणी मॅडम आहेत यांच्यासोबत आपण कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर जो काही तुमचा प्रश्न आहे तो मॅडमसोबत एक वेळेस तुम्ही बोलल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय असेल ते मॅडम तुम्हाला वेळोवेळी त्याच्याबद्दल आवाज उठवून तो आपला प्रश्न नक्कीच मार्गी लावतील, याच्यामध्ये काही शंकाच नाही. तर असेच काही वेगवेगळे चांगले चांगले जर व्हिडिओ आपणाला जर पाहायचे असतील तर नक्कीच आपण आपल्या या युवा पुढारी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.